आजरा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ झाली आहे कोंडाळा। कुणीही या, कुठेही थांबा, चारचाकी दुचाकी थांबवाचं सूत्र कायम। सर्वसामान्यांची गैरसोय आणि कोंडी थांबवणार कोण, हा मुद्दा ऐरणीवर। आजरा नगरपंचायत झाल्यापासून या नगरीत शहर वाहतूक कोंडीची समस्या ज्वलंत बनली आहे। नगरीतील मुख्य बाजारपेठेत कशाही प्रकारे वाहने पार्क करून इतरांची गैरसोय करण्याचे प्रमाण वाढते आहे। दिवसेंदिवस त्यात भरच पडते आहे। या समस्येने त्रस्त सर्वसामान्य पादचारी मात्र जीव मुठीत घेऊन ये-जा करीत आहेत, पण प्रशासन मात्र ढिम्मच आहे। याला वाली कोण आणि या समस्येवर कोण मार्ग काढणार, हा मुद्दा आजरा नगरीत सध्या ऐरणीवर आहे। आजूबाजूच्या 30-35 गावांचे खरेदी विक्री केंद्र म्हणून या नगरीची ख्याती आहे। विशेषतः दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत येथे येणारा शहरी लोंढा नियंत्रित करणे म्हणजे शिवधनुष्य उचलणे आहे। याची माहिती असताना आणि कार्यकर्ते व प्रसार माध्यमांनी दिल्यानंतर देखील परिस्थिती जैसे थे असणे म्हणजे येथील नगरपंचायत प्रशासन झोपले असून निव्वळ महिन्याचा पगार घेण्यापुरतेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। येथील मुख्य बाजारपेठेतून कोकण, आंबोली, गोव्यासह गडिंग्लज, उत्तूर, गारगोटी, नेसरी, चंदगड, महागाव आणि बेळगावकडे एसटी धावते। या पाठोपाठ खाजगी दुचाकी, चारचाकी हजारोंच्या घरात धावतात। पण ही वाहतूक सही सलामत आणि निर्विघ्न होण्यासाठी आजरा नगरीतील ही मुख्य मार्ग मोकळे करण्याची मानसिकताच नगरपंचायत किंवा अन्य प्रशासन बाळगून नाही। पण यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या असुविधेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष कोण करणार, हा प्रश्न यामुळे गेली 2-3 वर्षे ऐरणीवर येत आहे। पण गेंड्याची कातडी पांघरलेली संबंधित प्रशासन डोळ्यावर गांधारीप्रमाणे पट्टी बांधून फक्त महिना पगार मिळवून घेण्यापुरतीच मस्टरवर सही करीत असल्याची भावना राजकीय नेते कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। याबाबत अनेकांनी येथील संबंधित प्रशासनास तोंडी लेखी सांगूनही तसूभर बदल नसल्याचे वास्तव आहे। यामुळे संबंधित प्रशासने जागी होणार की नाही, हा प्रश्न आहे। आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।